नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तिमत्वासोबत बोलणार आहोत, की ज्यांनी अगदी इंडस्ट्रियल टेंडरपासून तर जे-सी-बी स्पेअर पार्ट जे आहेत, त्याचे इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये देखील नाव कमवलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या शिरूरकरांना परिचित असलेलं ओरा कलेक्शन जे आहे, ओरा कलेक्शनचे सर्वेसर्वा यश रुनवाल सर आपल्या आज सोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर, सगळ्यात पहिल्यांदा आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. तर सर, अनेक मुलांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो, की नोकरी करायची की व्यवसाय करायचा? तर काय वाटतंय तुम्हाला, की नोकरी चांगली की व्यवसाय? कधी पण मला तर वाटतंय की कधी पण व्यवसायच केला पाहिजे. आता खूप जणांच्या आई-वडिलांचं वगैरे स्वप्न असतं की आपला पोरगा डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनिअर झालं पाहिजे, नाहीतर काहीतरी एक सिक्युअर्ड जॉब पाहिजे. जॉब करून तुम्ही असं तुमच्या पोरांना वगैरे पुढच्या पिढीला तुम्ही काय असं करून देत नाहीये. तुम्ही मस्त आज 2,00,000 कमवा, 3,00,000 कमवा, 4,00,000 कमवा, पण तुमच्या पोराला पहिलीपासूनच सगळं सुरू करणं आहे. त्यापेक्षा जर तुम्ही बिझनेस केला, एक्सपांड केला, तर तुम्ही डायरेक्ट एक लिगसी त्यांना प्रोव्हाईड करताय. तर माझं तर कधीही म्हणणं आहे की बिझनेस करा. थोडं वेळ लागेल, पण सगळं साम्राज्य तुमचं स्वतःचं उभं असेल. तुमचे पोरं पण म्हणतील का हा आई-वडिलांनी काहीतरी केलंय, त्यांच्यामुळं आज इथं सेटअप आहे आणि त्यांना एक बूस्ट मिळेल. आता खूप जणांना तर असं असतं की भांडवल, रिस्क आणि बघू बाकीचे आजकाल आई-वडील पण वगैरे बाकीचे सगळे त्यांचे मित्र वगैरे त्यांना आहे ना डिमोटिव्हेट करतात. पण मी खूप जणांमध्ये पाहिलंय, एक धाडस पाहिजे माणसामध्ये. भांडवल, मोटिव्हेशन हे सगळं येत राहतं आणि रिस्क शिवाय तर काही नसतं. थोडीफार रिस्क घेतली तर पूर्ण आयुष्य सेट होतं त्यांचं, त्यांच्या पोरांचं, त्यांच्या पुढच्या पिढी सेट होतात. पूर्ण प्रॉपर सेट होतं. तर मला तर वाटतं की प्रॉपर त्यांनी पोरांनी बिझनेसमध्येच उतरलं पाहिजे. सर, आता सध्या महाराष्ट्रातील जी मुलं आहेत, ती बिझनेस क्षेत्रामध्ये जास्त उतरत नाहीत. तर या पाठीमागे नेमकं काय रिझन असू शकतं? त्याचं कारण असं आहे, खूप जण मी पाहिले, खूप आजकालची पिढी पाहिली, की त्यांना असं आहे ना रिस्क वाटतं सगळं. हं, आणि आजकालचे ते रील स्टार वगैरे ह्यांनी काय केलंय, ह्यांनी असा एक बबल क्रिएट केलाय, हं. की कोणताही बिझनेस करायला तुम्हाला खूप मोठं भांडवल लागतं. बरोबर. खूप रिस्क असते. आणि दुसरं एक तर आजकाल ते शेअर मार्केट, ट्रेडिंग वगैरे हं, लोकांना आज इन्स्टंट पैसा हवाय. हं. लोकांना कष्ट नाही करायचंय. लोकांना आजच्या आज एक रात्रात अब्जोपती व्हायचंय, करोडपती व्हायचंय. पण खरं तर एक टॅकल केलं पाहिजे. छोट्यापासून सुरू करा. पण हळू-हळू 1 वर्ष, 6 महिने, 2 वर्ष तुमचं एक पूर्ण साम्राज्य उभं राहतं. तुम्ही एक स्वतःला जर 5 वर्ष, 4 वर्षाच्या नंतरचं जर तुम्ही पाहिलं ना, हं. तुम्ही खूप एक प्रॉपर सेट असता. एक 10-1 वर्षानंतर तुमचे पोरं आहे, बाळ आहेत, बाकीचे तुमची जी पुढची पिढी आहे, हं, ती तुमचं जे आज सगळं केलेलं आहे ना, ते कंपाऊंड होऊन त्यांना त्याचं बेनिफिट भेटतं. हं, आपल्याला ह्या माध्यमांनी आपल्याला ते पोरांचं ते एक माइंडसेट पण आपल्याला क्लिअर करणं आहे, हं, की हे काय जेवढं आपले रील स्टार वगैरे जेवढं हाईप करतात ना, हं. एवढं अवघड नसतं. आकाशात उडायचं असेल, तर नुसते पंख असून तर चालणार नाही. तुम्हाला प्रयत्न तर करावेच लागतील. एकदा भरारी घेतली का पूर्ण जगच आपलं आहे. तर एकदा भरारी तर घ्या. थोडं तर कष्ट घ्या. सर, आता हे टार्गेट 365 म्हणून खूप चर्चेत आहे सध्या शिरूरमध्ये. म्हणजे अनेक मुलांमध्ये त्याची चर्चा देखील होते. नेमकं हे टार्गेट 365 काय आहे? टार्गेट 365 हे आपण आहे ना, 365 दिवसात मी नवा संकल्प घेतलेला आहे. 2025 मध्ये या 365 दिवसात 365 नवीन उद्योजक आपल्याला उभे करायचे आहेत. बरं. ना त्यांना काही रिस्क आहे, हं, ना काही त्यांना भांडवल लागणार आहे. हं. पण मला तेच पोरं हवे आहेत, ज्यांना कष्ट करायची त्यांची तयारी आहे. ओके. त्यांना खरंच काहीतरी मोठं करायचं आहे. हं, आजकाल खूप जणांना ते शेअर मार्केट एक दिवसात पैसे कमवायचे असं नाही. हं. 365 त्या उद्योजक मी स्वतः चूज करणार. हं, बरेचसे माझ्याकडं आत्ता पण बऱ्याच जणांना अपॉर्च्युनिटीसाठी मला फोन येत आहेत. हं. पण मी बघून जरा ज्यांची खरंच कष्ट करायची तयारी आहे, खरंच वाटतायत का जिद्द आहे सगळे, हं, त्यांना मी चूज करणार. त्यांना झिरो भांडवल, हं, झिरो रिस्क, हं. प्रॉपर मोनोपोली. त्यांना पण प्रॉपर त्या मार्केटचं त्या ज्या गावाचं आपण त्यांना डिस्ट्रिब्युशन देणार आहे, हं. त्या मार्केटचं प्रॉपर आपण त्याला किंगच बनवणार. वाह! लिटरली आपण आता ऑरानी ना एक नवं एक प्रीमियम सेगमेंटमध्ये पण आता खूप चांगलं ग्रिप धरलंय. हं, प्युअर कॉटन, ऑक्सफर्ड सगळे फॅब्रिक्स आपण आणतोय. एकदम म्हणजे जे मार्केटमध्ये ₹1000-1200 रेटमध्ये जे कपडे भेटतात, शर्ट हं, भेटतात, हं. ते आपण लिटरली आणलेले आहेत 300-350च्या रेटमध्ये. बरोबर. म्हणजे लिटरली आपल्याकडून जो दुकानदार घेईल, हं,
तो दुकानदार पण त्याच्या रिटेल काउंटरवर 400-450 विकू शकतो. ओके. आणि बेस्ट क्वालिटी असणार आहे. आणि त्यात पण आपण एक सर्वात बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आणली ह्यांच्यासाठी. या पोरांना आपण मार्केटमध्ये कस्टमायझेशन करून देतातच हं. खूप सारे जण शर्ट. आपण बल्कमध्ये कस्टमायझेशन करणार. आता आपल्या जेवढे आपले डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे, डिस्ट्रीब्युटर आहे. हं. काही दुकानदारांचं असतं का आम्हाला हाच कापड पाहिजे, एवढ्याच GSMचा पाहिजे, हीच क्वालिटी पाहिजे, असे प्रॉपर पॅकेजिंग पाहिजे. आपण प्रॉपर कस्टमायझेशन करून देणार, ते पण बल्कमध्ये. वाह! हा मार्केट खूप मोठा आहे हं. आणि ह्याच्यात ऑपॉर्च्युनिटी पण खूप सारे आहेत. आमच्याकडे पण खूप सारे रिक्वायरमेंट येतात, हं. पण आम्हाला असं आहे की आम्ही प्रॉपर एक नेटवर्क थ्रूच जाणार. आमचे डिस्ट्रीब्युटरच हे एक सगळं काम करणार. बरं. आम्हाला ही संधी सगळ्या पोरांना पण द्यायची आहे. हं. खूप सारे जण सोबत घेऊन पुढं व्हायचंय. ऑरा तर वाढतच आहे. लोकांची डिमांड आहे, आम्ही वाढवतोच आहे व्यवसाय. हं. पण आता पोरांना सोबत घेऊन चालायचंय. बरोबर. तर कस्टमायझेशन पण आपण बल्कमध्ये करणार, मोनोपोली क्रिएट करून देणार, भांडवल सगळं मी लावणार, रिस्क सगळी मी त्यांची कमी करून देणार. हं. ह्यात बेस्ट 365 सर्वात जास्त एवढा चर्चेत यायचा विषय असा आहे, काही पण तुम्ही जर बघा प्रॉपर, आता आजकाल रील स्टारनी एक हवा तयार केलेली, बबल तयार केलेला आहे की कोणतीही कपड्याची दुकान जर तुम्हाला चालू करायची आहे, 15 लाख रुपये रॉयल्टी द्या, हां. 10-15 लाख रुपयाचा माल भरा, 20-30 लाख रुपये तुमचं एक स्टोअर चालू होईल. हं. चाललं नाही चाललं त्यांचं काहीच त्यात रिस्क नाही, काही नाही. हं. ते त्यांचं तरी रॉयल्टी घेऊन ते साईडला होऊन जातात. बरं. आणि होलसेल जर करायचं बोललं तर 50 लाख पण कमी आहे. हं. पण ह्यात आपल्या पोरांसाठी भांडवल एकदम झिरो. बरोबर. त्यांना फक्त कष्ट करणं आहे, त्यांना एक मार्केट रेडी करणं आहे. मार्केट पण मी रेडी करून देणार, मी ॲडव्हर्टाइजमेंट करणार, मी आमच्या पोरांसोबत जाऊन त्यांना दुकानं पिच वगैरे पण करून देणार. हं. आणि प्रॉपर एक मोनोपोली देऊ. आणि आपले रेट तर तुम्हाला माहिती आहे, आपण नेहमी मार्केटपेक्षा एकदम स्वस्त दरात आणतो. तर जेवढे पण पोरं आपल्यासोबत जॉईंट होणार, हं. त्यांचं फक्त मला एकच म्हणणं आहे, 2025 साठी मी पण खूप एक्साइटेड आहे. नवीन वर्ष आहे, 365 दिवस फक्त त्यांनी जर आपल्या ऑराला दिले, हं. ऑराच्या या टार्गेट 365 ला दिले, हं. तर त्यांची लाईफ सेट आहे. वाह! आणि ते कंपाऊंड होत जाणार, हे वाढत राहणार. आपण खूप काही नवे प्रोडक्ट्स आणणार, पण त्या गावातल्या कोणतेही दुकानदार असो, डिस्ट्रीब्युटर असो, त्यांच्याशिवाय आपला माल कोणालाच जाणार नाही. बरोबर. जो पण माल जाणार तो त्यांच्या थ्रूच जाणार. एकतर त्यांनी आणलेली लीड असेल, बरोबर. नाहीतर तो दुकानदार पण आपल्याकडे आला तरी आपण त्याच्या थ्रूच आपण त्याला माल देणार. हं. तर एकदम त्याच्यासाठी विन विन सिच्युएशन आहे. बरोबर. झिरो रिस्क, झिरो भांडवल आणि नुसतं प्रॉफिट. वाह! आणि एकतर आजकाल तुम्ही बघा, हं. खूप काही जण जॉब करतायत, पोरं शिक्षण घेतायत. बरोबर. हे रील स्टारनी त्यांचं माइंड डायव्हर्ट केलंय का शेअर मार्केटमध्ये 1 दिवसात पैसे डबल, रमी खेळा, 1 दिवसात करोडपती. हे असं होत नाही. बरोबर. 50,000 लाख रुपये, 2 लाख रुपये कुठून तरी ते आणतात, त्यात लॉस होतात आणि त्यांचा डायरेक्ट मॉरल डाऊन होऊन जातो. बरोबर. पुढं लाईफमध्ये काय करायचं काय नाही ते कन्फ्यूज होऊन जातात. मॉरल पूर्ण डाऊन असतो. घरचे पण टेन्शनमध्ये असतात की पोरगा काय करतोय काय नाही. बघवलं नाही जात की हे पोरं आहे ना, एक खूप वाईट दिशेला चाललेले. चांगले चांगले ऍक्टर, रील स्टार हे सगळे ह्याच्याच प्रमोशनमध्ये लागलेले. त्यांना पोरांच्या भविष्याचं काही घेणं देणंच नाही. तर मला त्यांना एक प्रॉपर गाईड करायचंय आणि सोबत घेऊन पुढे जायचंय. वाह! म्हणजे फ्रँचायझीपेक्षा हा जो काही तुम्ही आता सांगितलं की डिस्ट्रिब्युटरशिप या माध्यमातून व्यवसाय वाढवायचा आणि त्याच्यामध्ये काही उद्योजक, नवीन उद्योजक देखील तुम्हाला घडवायचे आहेत, असं आपलं म्हणणं आहे. हो. तर फ्रँचायझी का तुम्हाला बेस्ट वाटत नाही याच्यामध्ये? फ्रँचायझी काय, आजकाल आपल्याला ते पोरं टार्गेट करायचंय. त्यांना खरंच आज शिक्षण चालू आहे, जॉब चालू आहे, साइड बाय साइड करायचं तर खूप मोठं आहे. खूप मोठं पाऊल लगेच उचलायचं नाही, खूप मोठी रिस्क घ्यायची नाहीये. बरोबर. तर मला पण असं वाटतं का स्टेप बाय स्टेप गेलं ना, माणूस एकदम बेस्ट वे मध्ये निर्माण होतो. त्याला खूप काही एक्सपिरियन्स पण भेटतो. तो खूप पुढे जाऊ शकतो. तुम्ही फ्रँचायझीला डोकं लावा, बाकी सगळ्याला डोकं लावा, पण आजकाल तुम्ही मार्केट बघा, हे खूप सारा असे म्हणजे फक्त बबल बनलेले आहेत. 15 लाख रॉयल्टी, 20 लाख रॉयल्टी, 25 लाख रॉयल्टी आणि त्याच्यानंतर चालेल नाही चालेल. पहिले तुम्ही एक्सपिरियन्स घ्या. बरोबर. आणि तुम्हाला बेस्ट वे रिटेल पेक्षा होलसेल मार्केट तुम्ही टॅकल करा. होलसेल मार्केट खूप मोठं आहे. बरोबर. आणि तुम्हाला बाउंड्रीज काहीच नाही. म्हणून मला असं वाटतं की डिस्ट्रीब्युशन नेटवर्क बेस्ट आहे. दुकानदार आपण टॅकल करू, मार्केट वाढवू, मोनोपोली क्रिएट करू आणि या ब्रँडला खूप वर घेऊन जाऊ. बरोबर. आता बऱ्याच वेळा असं होतं की एकाच भागामधून अनेक लोक तुमच्याकडे येऊ शकतात. समजा एका गावातील 4 लोक जर तुमच्याकडे येत असतील
आणि जर ते खास डिस्ट्रीब्युटरशिपसाठीच येत असेल, तर मग कुठेतरी त्यांच्यामध्ये संघर्ष होण्यासारखी स्थिती दिसते. तर मग ह्या वेळेस आपण कसं ते हँडल करणार? आता हे तर होतच आहे. आता माझ्याकडं खूप साऱ्या गावातून वगैरे ना 2-4 रिक्वायरमेंट्स येतात. येस. पण मी ते प्रॉपर मला 365 उद्योजक हा माझा टार्गेट आहेच. आणि मला आहे ना कष्ट करणारीच लोक पाहिजे. माझ्याकडे खूप सारे जण येतात, पण असं त्यांचं म्हणणं आहे, आम्ही करू, पोरं लावू, पोरं जाऊन डिस्ट्रीब्युशन करतील, मग आम्ही असं वाढवू तसं. असे लोक आपल्याला नकोय. ओके. ज्यांच्यात जिद्द आहे ते या, आम्ही त्यांना सपोर्ट करू, आम्ही त्यांना वर घेऊन जाऊ. तर त्याच्यातून आपण एक चूज करणार जो आपल्याकडे लवकरात लवकर येणार. फर्स्ट कम फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी. जो पहिली येणार त्याला भेटणार. आणि त्याच्यानंतर जे काही पण त्या एरियासाठी त्या डिस्ट्रीब्युशनसाठी येतील त्यांना त्याच्या थ्रू माल घ्यावा लागेल. ते आमचे सब डिस्ट्रीब्युटर नाही तर ते रिटेलर्स टाईपच काम करतील. तर ह्यांना आपण एकदम प्रॉपर मोनोपोली क्रिएट करून देणार. एकदा त्यांच्यासोबत रजिस्ट्रेशन होणार आपल्याला, आपण त्यांना त्या एरियाचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्कचं डिस्ट्रीब्युटर होल्डर करून टाकणार. त्याच्यानंतर ते एरिया कोणासाठीच व्हॅलिड नाही राहणार. काही दिवसांपूर्वी आम्ही पाहिलं होतं, जसं की दिवाळीमध्ये आपण सेल लावला होता, त्याच्यामध्ये 1,000 रुपयांमध्ये 5 शर्ट ही जी काही ऑफर ही तालुक्यामध्ये खूप गाजली होती आणि त्याच्यानंतर प्रचंड गर्दी आम्हाला ओरा कलेक्शन मध्ये देखील पाहायला मिळाली. तर ही सगळी संकल्पना कुठं सुचली आणि खरं तर हे परवडत आहे का? आपल्याला काय वाटतंय याविषयी काय सांगाल? 17 माझं वय होतं, तेव्हापासून मी बिझनेस या सेक्टरमध्ये काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी मोठं करायचं. बरोबर. आता सगळे जे करतायत मेंढरांच्याच मागं चालून तेच सेम करायचं हे मला पटत नाही. काहीतरी वेगळं करायचं. आणि माझी संकल्पना अशी होती की जे गोरगरीब आहेत, जे अफोर्ड करू शकत नाही, आणि एक कपड्याचा ट्रेंड असा असतो, किती पण तुम्ही महाग शर्ट घ्या, तुम्ही 2, 4, 5 वेळा घालता, मग त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी चेंज पाहिजे. बरोबर. पण आता महाग घेतलंय वगैरे म्हणून आपण ते प्रॉपर तेच घालतो, व्हरायटी मेंटेन करत नाही वगैरे. तर ही ट्रेंड आहे. तर मी ट्राय केलं का बेस्ट ऑफ बेस्ट क्वालिटी जेवढं स्वस्तात देता येईल. आणि आता तर आपण स्वतः कस्टमाइज करतोय, स्वतःचं ब्रँड लोगो मध्ये आपण मॅन्युफॅक्चर करतोय, स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. तर आपण त्यात बेस्ट क्वालिटी आणलेली आहे, डबल लाफर मध्ये, कलर वॉरंटी, नो श्रिंकेज, आणि खूप काही आणलंय. त्याचा मला खूप चांगला अनुभव भेटला, खूप चांगला प्रतिसाद भेटला. आपले बरेच जवळच्या बऱ्याचशा तालुका वगैरेतून पण बाहेर मला 60-70 किलोमीटर वरून लोक आले. तर तसं एक ट्राय केलं होतं आपण, आणि ते सक्सेसफुल झालंय. आता सध्या पण ती योजना चालू आहे? हो, सध्या पण ती योजना चालू आहे. ती योजना आपण प्रॉपर कायमचं ठेवणार आहे. आणि हे डिस्ट्रीब्युशन मॉडेल मध्ये पण एक बेस्ट तुम्हाला सांगतो, आपण 1,000 रुपयात 5 शर्ट विकतोय आणि तो शर्ट सिंगल 250 ला विकतोय. आपला डिस्ट्रीब्युटर प्रॉपर तिथलच्या होलसेलरला नाही तर दुकानदारांना माल देणार, आणि ते पण ह्या रेटमध्ये त्यांच्या रिटेल काउंटरवर विकू शकतात, आणि ते पण बेस्ट क्वालिटी. अजून कोणकोणत्या ऑफर आपल्याकडे आहे सध्या ओरा कलेक्शन मध्ये? आपण त्यात थोडी एक प्रीमियम रेंज आणली आहे, 1,000 रुपयात 3. आता मार्केटमध्ये तुम्ही बघा, जूट मटेरियल असतो, ऑक्सफर्ड मटेरियल असतो, आणि बरेच काही पॉपकॉर्न फॅब्रिक वगैरे 700, 800, 1,000 रुपयात विकतात. ते पण आणलंय आपण 1,000 रुपयात 3. आणि त्यात पण तुम्हाला अजून एक प्रीमियम रेंज आहे 1,300 रुपयात 3. त्यात आपण प्रॉपर प्युअर कॉटनचे शर्ट आणलेत, लायक्रा आणलेत, लेनिन आणलेत, प्रॉपर खादी आणलंय. बेस्ट शर्ट आहे. तुम्ही मार्केटमध्ये कुठे पण जावा, कॉटन, लेनिन, ऑक्सफर्ड हे शर्ट मला ह्या रेंजमध्ये तर नाहीच येणार. मी जे शर्ट 2-3च्या रेंजमध्ये पण देतोय, जे कॉम्बो ऑफर देतोय ना, त्या रेंजमध्ये पण मला माझ्यासारखे आपल्यासारखे क्वालिटीचे शर्ट घेऊन येऊन दाखवा. क्या बात आहे. बेस्ट क्वालिटी आहे, एकदम अफोर्डेबल रेटमध्ये. ओरा बद्दल काय सांगाल? किती दिवसांपासून आपण हा प्रवास सुरू केला आणि किती दिवसांमध्ये हे सगळं आता झालंय? ओराला तरी आता 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. कोणताही बिझनेस तुम्ही स्टार्ट करा, प्रॉपर तुम्हाला पहिली स्ट्रगल तर करावाच लागतो. आपण पण स्ट्रगल केलं, बऱ्याचशा ऑफर्स आणल्या, खूप चांगला प्रतिसाद भेटला. आपण हळूहळू आता खूप जणांचं आपल्याला फ्रँचायझीसाठी, होलसेलसाठी रिक्वायरमेंट येत होती, कॉल्स येत होते. तर आपण हे 365 टार्गेट 365 आणलंय. प्रॉपर आपण त्याच्यावर आता काम करतोय, आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. शिर्डी, जालना त्या साईडला पण आपण खूप सारे डिस्ट्रीब्युटर्स केलेले. आता बाकीच्या ह्याच्यात पण आपण ते वाढवू.
आणि बेस्ट त्यांच्यासाठी असं आहे, ते जेवढं पण मंथली सेल करणार, हम्म. त्यांनी आता आपण त्यांना 5-6 गाव देणार, त्याचं बरं. आपण डिस्ट्रीब्युटर नेटवर्क देणार. हम्म. त्यांनी तो माल विकायचा, त्यांनी 0% भांडवल काहीच लावायचं नाही. त्यांना प्रॉपर 10% त्यांचं त्यात मार्जिन असेल. दर 7 दिवसाला त्यांना त्यांचं 10% त्यांच्या बँक अकाउंटमध्ये गेलं असेल. त्यांनी आता महिन्याला कमीत कमी आता 5 गाव तुम्हाला देतोय, 5 दुकानं पण धरली, एक दुकानाला फक्त महिन्याचं ₹1,00,000 माल दिलं, 5 लाखाचं तुमचं टार्गेट कम्प्लीट झालं, तुम्हाला 50,000 भेटली. आज जर जो पोरगा कॉलेज करतोय, शिक्षण करतोय, नाहीतर जॉब करतोय, त्याला 50,000 पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी हळूहळू जर ते वाढवत गेला मार्केट, तर त्यांना 50 लाख पण ते टार्गेट अचीव्ह करायला खूप वेळ नाही लागणार. फक्त त्याच्यात धाडस पाहिजे. आता तुम्ही बघा फक्त 50 लाखाचं तुम्हाला सेल करायचंय आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये रिस्क झिरो आहे, रिस्क झिरो आहे, भांडवल पण नाही. आणि भांडवल नाही. सॅम्पल जर लागले, समजा हे एक बोलायचं राहिलं, समजा जर गावामधून किंवा त्याने आपल्याकडे काही लोक आणलेले आहेत, काही डिस्ट्रीब्युटरने आणलेले आहेत, तर त्यांना आपल्याला सॅम्पल द्यावे लागतील. तर हे सॅम्पलच्या संदर्भात कसं आपण अरेंज करणार? सॅम्पलिंग पण आपण त्यांना प्रॉपर आपण आपल्या सगळ्या डिस्ट्रीब्युटर्सला देणार आहे. आणि जसे जसे नवे आपण आता फॅशन इंडस्ट्री आहे, फॅशन चेंज होत राहते, तर प्रॉपर आपण त्यांना सॅम्पल पण प्रोव्हाइड करू. ते सगळ्या आपण जेवढे काही नेटवर्क असेल, जेवढे काही त्यांच्या खाली चेन असेल, जेवढे डिस्ट्रीब्युटर्स, रिटेलर, होलसेलर, त्यांना ते सॅम्पल आपले दाखवू शकतो. आपल्याकडे शर्टवर तर खूप साऱ्या ऑफर आहेत, परंतु आर्मानी असेल, जीन्स असेल, याविषयी काय सांगाल? या संदर्भात काही ऑफर आहेत? आपण जीन्स, आता जीन्समुळं तर जीन्सची तर ऑफर खूपच जास्त गाजलेली आहे. आपण प्रीमियम जीन्स, स्क्रॅच जीन्स, स्ट्रेचेबल जीन्स, कोणत्याही जीन्स असल्या तर आपण ₹1000 2 देतोय. त्यात खूप मोठी व्हरायटी आहे, खूप चांगली क्वालिटी आहे, कलरची पण गॅरंटी आहे. तर ह्याला प्रतिसाद तर खूप चांगला आहे. आता कॉलेजची जी मुलं असतात, हे जनरली ह्या सगळ्या गोष्टींकडे आकर्षित होतात, तर ह्या मुलांना काय आवाहन करू इच्छिता? जर माणूस स्वप्न बघू शकतो, तर माणूस ते पूर्ण पण करू शकतो. जसं लोक आज रंग बदलताय, तुम्ही तुमचा काळ बदला. आजकाल खूप जणांची मेंटॅलिटी अशी झालेली आहे, मोटिवेशन व्हिडिओ बघायचे आहे, मोटिवेशन तर खूप आहे, पण मोटिव्ह काय, आयुष्यात करायचं काय ते त्यांना माहितीच नाहीये. लोक जॉब करतायत, आपण पण जॉब करतोय, घरचे बोलताय म्हणून करतोय, ₹2 भेटतायत म्हणून करतोय. अरे पुढचं काय? पुढं तुम्हाला काय करायचंय? पुढचं तुमच्या पोरांचं काय? तुम्ही तुमच्या भविष्याचा पण विचार करा ना. पुढं आता तुमचं वय 21, 22, 23 चालू झालंय, तुम्ही काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. बरोबर. आज हे 2 वर्ष तुम्ही ऑराला द्या, पुढचं तुमचं पूर्ण आयुष्य सुधरून जाईल. 10% मार्जिन, तुम्ही 50 लाखाचं पण जर सेल केलं, लिटरली 5 लाख प्रॉफिट, हा कोणत्या बिझनेस मधून तुम्हाला दुसऱ्याकडून भेटणार आहे? तुम्हाला भांडवल झिरो, नो रिस्क, आणि ह्याच्यापेक्षा बेस्ट ऑपॉर्च्युनिटी अजून काय पाहिजे? आता तुम्ही तर एक्सपिरियन्स घेतलाय, मुलांना हे टार्गेट खूप मोठं वाटतं नवीन, परंतु त्यांना हे माहित नाही की हा माल जो आहे तो बंच मध्ये घेतला जातो. कोणत्याही आपण ज्यावेळेस आपण एखाद्या दुकानदाराला तो देतोय आणि एक जरी लिंक बसली तरी माझ्या मते खूप सारा प्रॉफिट याच्यामध्ये होऊ शकतो मुलांसाठी. तर एक प्रायमरी स्टेजला मुलांनी प्रॅक्टिस करायला हरकत नाहीये, एक एक्सपिरियन्स घ्यायला हरकत नाही, असं माझं मत आहे. ठीक. आणि सध्या तर कसं आहे, मेन हा प्राइम मार्केटचा टाइम असतो दिवाळी. तर तुम्हाला आता एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आता लग्न वगैरे, बस्ते वगैरेचं पण टाइम आहे. तर आता तुम्ही हळूहळू तुम्ही मार्केटमध्ये या, हळूहळू सेल करा. तुम्हाला काय अडचणी आली तर आम्हाला सांगा, आम्ही सपोर्ट करायलाच बसलोय, आपली टीम पण आहे. हळूहळू तुम्ही एक 4-5 महिन्यात जर प्रॉपर एक्सपिरियन्स घेतला, तर दिवाळीत कमीत कमी नॉर्मल दुकानदाराचं आज जे काही सेल असेल, दिवाळीत त्याचं कमीत कमी 10 पटीने सेल असतो. आज तुम्ही 5 लाखाचं पण टार्गेट जर अचीव्ह केलं, ₹50,000 पण तुम्ही जर साईडला टाकताय, समजून घ्या तुम्ही विन मध्ये. तुम्ही ह्या वर्षाच्या एंड मध्ये दिवाळीच्या एकाच महिन्यात तुम्ही वर्षभराचं पूर्ण इन्कम घेऊन साईडला बसता. स्वतःचं तुमचं शॉप पण तुमचं हे होईल. आणि मेन गोष्ट की तुम्ही स्वतःचं भांडवल तुम्ही स्वतः उभं केलेलं असेल. आणि ह्याच्यामध्ये मिनिमम रिक्वायरमेंट काय आहे मुलांसाठी, म्हणजे डिस्ट्रीब्युटरसाठी, की क्वालिफिकेशन काही ठेवले आपण किंवा काय या संदर्भात? नाही, क्वालिफिकेशन वगैरे तर काही नाही, फक्त धाडस पाहिजे, खरं जिद्द पाहिजे, आणि त्यांनी प्रॉपरली सगळं मॅनेज केलं पाहिजे. आपण मॅनेज करण्यासारखी क्वालिफिकेशन पाहिजे असं थोडक्यात. हो. ओके. तर खूप छान अशी संधी आहे आपल्या शिरूर मधील मुलांसाठी, शिरूर परिसरातील, मी म्हणेन अखंड महाराष्ट्रासाठी आहे ही संधी. तर हळूहळू हे सगळं मार्केट जे आहे ते सेट करण्याचं
जे काही पाऊल सगळ्यात पहिल्यांदा यश सरांनी उचललेलं आहे हे खरं तर कौतुकास्पद आहे आणि ते आपल्या सोबत अनेक मुलांना देखील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेत आहेत. तर ही संधी सोडू नका. ऑरा कलेक्शन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डंबे नाल्यामध्ये आहे. साजिद टेलरच्या समोरच ऑरा कलेक्शन आहे. त्या ठिकाणी वर्षभर काही ना काहीतरी ऑफर सुरूच असतात आणि विशेष म्हणजे सरांची 1,000 रुपयांमध्ये 5 शर्ट ही जी काही स्कीम आली होती नवीन ती आजही चालू आहे आणि इतर देखील अरमानी असेल, जीन्स असेल यावरही अनेक साऱ्या स्कीम ज्या आहेत त्या ऑफर ज्या आहेत त्या या ठिकाणी सुरू आहेत. तर एकदा नक्की व्हिजिट करा ऑरा कलेक्शनला आणि डिस्ट्रीब्युटरशिप संदर्भामध्ये सरांनी जे काही टार्गेट 365 ही जी काही स्कीम आणलेली आहे ह्याचा सुद्धा सगळ्या शिरूरकरांनी लाभ घ्या. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण इथंच थांबूयात सर. खूप खूप धन्यवाद.